काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका हा फळांचा राजा हापूसला बसलेला पाहायला मिळतोय। मे महिन्याच्या शेवटच्या हंगामात जो तयार झालेला आंबा आहे तो या ठिकाणी मातीमोल झालेला पाहायला मिळतोय। हा सर्व आंबा काल झालेल्या वादळामुळं या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो आहे। आणि एकंदरीतच जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की आपण सध्या सोमेश्वर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी हे आंबा शेतकरी जे आहेत ते पडलेला आंबा वेगवान वाऱ्यामुळे जो पडलेला आंबा आहे तो या ठिकाणी गोळा करतायत। जवळपास हातातोंडाशी आलेलं सगळं पीक यामुळं वाया गेलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यानं आंब्याची 20-20 वर्षांची कलमं देखील जमीनदोस्त झालेली पाहायला मिळतात। बघू शकता की मोठ्या संख्येनं या ठिकाणी फळांची गळ झालेली आहे आणि हा आंबा गोळा करताना म्हणजे हा खरा तयार आंबा आहे आणि तो त्याचं पीक या ठिकाणी मातीमोल झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालेले आहेत। आपल्यासोबत दिनेश मयेकर आहेत, जे या आंबे बागेचे या ठिकाणचे शेतकरी आहेत। मयेकर साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? कालच्या वादळानं काय परिणाम झाला आहे? कालच्या वादळाने असा परिणाम झाला आहे की जो माल आम्ही 4 दिवसांनी तयार होऊन काढणार होतो तो सर्व आता जमीनदोस्त झालेला आहे। म्हणजे हाताशी आलेला माल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। बरोबर. वाऱ्यामुळे नेमकं घडलं काय आणि वादळामुळे घडलं काय नेमकं? वादळामुळे असं घडलं, जो तयार माल होता, जो आमच्या हाती लागणार होता, तो पूर्णपणे गळून पडला। बरोबर आहे। किती नुकसान झालं तुमच्या बागेमध्ये? सकाळपासून तुम्ही किती क्रेट गोळा काढलेत जे आंबा पडलेला आहे? जवळजवळ 15 ते 20 क्रेट मी गोळा केले सकाळपासून। आता माझ्यासोबत 2 गडी आणि मी स्वतः अगदीच। बरोबर आहे। हे रत्नागिरी जिल्ह्यातलं प्रातिनिधिक उदाहरण आहे। अशीच परिस्थिती सगळ्या कोकणातल्या इतर भागामध्ये पाहायला मिळते आहे। खास करून रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या पट्ट्यातील जो आंबा आहे तो कालच्या वादळामुळे जमीनदोस्त झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं मोठं आर्थिक नुकसान सध्या कोकणातल्या आंबा बागायतदारांना या ठिकाणी बसलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।